अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी सांगितलं की 100% भाजप आणि 100% भाजपसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा। आज कुणाल पाटील आणि विजय भांबळे यांचे पक्षप्रवेश होत आहे। विजय भांबळे अजित पवारांच्या गटात जातात तर कुणाल पाटील भाजपमध्ये जात आहेत। धुळे ग्रामीणमध्ये राम भदाने भाजपचे आमदार आहेत, तरी देखील तिथे कुणाल पाटलांचा पक्षप्रवेश होतोय। 3 पिढ्यांचं काँग्रेसचं हे घराणं आज भाजपमध्ये जात आहे। एक एक घराणी भाजपमध्ये जाताना पाहायला मिळतात। अशोकराव चव्हाण असतील, त्यानंतर कुणाल पाटील असतील। काय नक्की चित्र असणार आहे 2029चं? नाही, मग एक असं कुठेतरी म्हणावं लागेल की भाजपकडे नेते संपलेले आहेत। भाजपचे नेते जे पूर्वीपासून भाजप नाही तर RSS बरोबर राहून नेते झालेत, मंत्री झालेले आहेत, त्यांच्यात काही क्षमता नाही, म्हणून काँग्रेस आणि इतर पक्षातून त्यांना इम्पोर्ट करावं लागतंय। कुणाल पाटील एक चांगली व्यक्ती आहे, चांगली प्रतिमा आहे, खूप जास्त संस्था त्यांच्या आहेत आणि कदाचित संस्था जास्त असल्यामुळेच सरकारमध्ये जावं लागत असावं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। पण त्या बाबतीत ते जास्त स्पष्टपणे बोलतील। पण याच्यावर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, विजय भांबळेंच्या इथं पण अजितदादांकडे जो प्रवेश होतोय तिथं ते कोणाच्या विरोधात, बोर्डीकर मॅडमच्या विरोधात विजय भांबळे हे लढले होते। म्हणजे बोर्डीकर मॅडम ह्या कुठल्या पक्षाच्या आहेत, आज मंत्री आहेत तर भाजपच्या आहेत। तर मग याच्यामध्ये कुठेतरी आता दिसतंय की हे एक लढाईची तयारी करत आहेत। अमित शहा साहेब इथे येऊन म्हणतात की आता एकला चलो, नाहीतर आपण भाजपची ताकद तिथं वाढवायची। म्हणजे याच्यात ज्या कुरगुड्या आता मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे होतंय असं की सरकारचं लक्ष जे लोकांची सेवा करण्यामध्ये पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी होत नाही, पण कुरगुड्यामध्ये जास्त अडकून बसलेले आहेत। यातून 2 गोष्टी होतील, या सगळे प्रवेश होतील आणि 29ला अचानक भाजप आणि हे सगळे ठरवतील चला एकत्र लढूया, तेव्हा ह्यांचा जो प्रवेश झालेला आहे त्यांची मात्र त्या ठिकाणी अडचण होणार आहे आणि वेगळे लढून काय सिद्ध करणार आहे 2029लाच आपल्याला कळेल। पण एक आहे, या सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षांमधलं काय बरं नाही। आपण बघितलं सातत्याने भाजप एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करताना आपण बघू शकतो। त्यामुळे ह्या जिरवाजिरवीच्या राजकारणात मात्र आपल्या महाराष्ट्राचं नुकसान होतंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। आज शक्तीपीठ महामार्गावरतून शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत। सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागातले शेतकरी जे आहेत ते आज आंदोलन करणार आहेत। खरं तर शेती योग्य असलेली जमीन ही हायवेजमध्ये घालवण्याचा घाट जो आहे तो सरकार करतंय अशा पद्धतीचा आरोप शेतकरी करतात। मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला झुगारणार नाही आणि शक्तीपीठ महामार्ग करू म्हणून। शक्तीपीठ महामार्ग यांना का करायचं आहे तर जेव्हा समृद्धी मार्ग झाला होता त्याच्यामध्ये 15-20 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला होता। त्याचे काही पुरावे सुद्धा आहेत, आम्ही जे सरकारला दिलेत, अँटी करप्शनला दिलेले आहेत। आम्ही तसेच काही प्रस्ताव हे लोकलेखा समितीकडनं सुद्धा तिथं दिलेले आहेत। आता बघूया, अपेक्षा करूया त्याची माहिती आपल्याला अजून जास्त माहिती कळणार आहे। आता त्याच्यामध्ये जर तुम्ही 15-20 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असेल, आता इथं 85,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे। म्हणजे आज तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही बोलता कर्जमाफीला पैसा नाही, महिलांना मदत करायला पैसा नाही, ते हे 85,000 कोटी खर्च करून ऑलरेडी एक रस्ता आहे तर तुम्ही अजून एक रस्ता कशाला करत आहात? पण त्याचं मुख्य कारण आहे कॉन्ट्रॅक्टरला रस्ते द्यायचे, त्यातून पैसे काढायचे, त्याच्यावर इलेक्शन लढायचं आणि आपल्या पार्टीला निवडून आणायचं, एवढंच या सरकारला पडलेलं आहे। याच्यात ज्या पद्धतीने समृद्धी मार्गामध्ये समृद्धी ही कॉन्ट्रॅक्टरची झाली, तसंच शक्तीपीठामध्ये फक्त हेतू एकच आहे, कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देऊन पैसा बाहेर काढायचा, बाकी दुसरं कुठेही काय नाही। म्हणून एक अहंकार आहे या सरकारमध्ये, आम्ही करणार म्हणजे करणार, केल्याशिवाय पैसा तर येणार नाही। आर्थिक दिवाळखोरी सरकारची निघणार आहे, राज्याची निघणार आहे, हे सगळं माहीत असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या गोष्टीला सहमती देतील। त्यांच्याच अर्थ खात्याने नोट सुद्धा काढलेली आहे। कॅबिनेटमध्ये या सगळ्या गोष्टीचा विरोध होत नाही, फक्त नोट काढून अजित पवार गप्प बसतात। बघा, मराठी भाषेचा विषय जेव्हा आला होता तेव्हा खरं तर अजितदादांचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलं होतं की त्यांनी भूमिका मांडली होती। आता इथं तुमच्या विभागाला एक पत्र दिलेलं आहे की अतिरिक्त लोन हे शक्ती मार्गासाठी जे तुम्ही 20,000 कोटीचं घेत आहात, नाही तर गॅरंटी मागत आहात, हे महाराष्ट्राच्या हितासाठी नाही। कारण महाराष्ट्राचं लोन आज कर्ज 9.5 लाख कोटीच्या आसपास तिथं चाललेलं आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट सगळं धरलं तर 25% पुढे आता आपण जायला लागलोय। आता मग शिस्त जर तुम्ही आजपर्यंत पाळत आला असाल तर आता शिस्त पाळायला काय हरकत आहे? आता तुम्ही एखादा मुद्दा नाही एखादा पत्र देऊन जर शांत बसत असाल हे लोकांना योग्य वाटणार नाही। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्याची भूमिका ही दादांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, अख्खी दुनिया बघते एकनाथ शिंदे साहेबांचा ताकद भाजप कमी करते, तरी एकनाथ शिंदे साहेब शांत बसतात। हे सगळं बघितल्यानंतर कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी या नेत्यांच्या अडचणी असाव्यात, नाही तर असतील अशी मात्र चर्चा लोकांमध्ये आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार रोहित पवार होते। रोहित पवार यांचं म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो फक्त पैसे कमवण्याचा एक मार्ग राहिलेला आहे, त्यामुळे याला विरोध जो आहे तो अजित पवारांनी सुद्धा करावा असं मत जे आहे ते रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.